नमस्कार मंडळी. उपवासाला तेच ते साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त हा उपवासाचा मस्त खमंग खुशखुशीत असा बटाटा वडा बनवणार आहोत. त्याचबरोबर उपवासाची बटाटा वड्याची चटणीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. दिसायला जितकी छान दिसत आहे, खायला तितकीच टेस्टीसुद्धा आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे. आता आपल्याला हे सोलून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता 3 मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडून स्मॅश करून घेतलेले आहे. खूप जास्त याला आपल्याला स्मॅश करायचं नाहीये. फक्त थोडंसं आपल्याला याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. एक छोटा चमचा आपण याच्यात जिरे ॲड करून घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे म्हणून 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सरमध्ये छान याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने थोडंसं जाड मोठं मतलब भरडं आपल्याला हे करून घ्यायचं आहे, हिरवी मिरची आणि जिरेचं. तर आता आपण गॅसकडे वळूया. त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यावर आपल्याला 2 चमचे इतकं तेल ॲड करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की याच्यात जे आपण जिरे आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली होती, म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती, ते याच्यात एक अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आणि लगेचच उकडून स्मॅश केलेले बटाटे याच्यात ॲड करून घ्यायचे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात ॲड करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं किंवा उपवासाचं जे मीठ तुम्ही खात असेल ते ह्याच्यावर ॲड करून घ्यायचं. जे शेंगदाण्याचं कूट आहे ते भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आहे. थोडंसं बारीक असं आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड असे शेंगदाणे आपल्याला याच्यात नको आहे. थोडंसं बारीक असं आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं. छान याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं थंड करून घ्यायचं. एक 5 मिनिटं थंड झालं की लगेच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. खाताना हे खूप भारी लागतं, कारण ह्याच्यात ना थोडेसे शेंगदाणे येतात, तिखट आणि जिऱ्याचं सुद्धा फोडणीचं याच्यात चव येते. आता जर तुम्ही उपवासात जिरे खात नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. तुम्ही जर उपवासाला आलं किंवा कोथिंबीर खात असेल तर याच्यात ॲड केलं तरीही चालेल. आता आपण एक बाउल घेतलेला आहे. याच्यासाठी इथे मी घेतलेलं आहे भगरीचं पीठ, म्हणजेच वरईचे जे तांदूळ आपले हे असतात त्याचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात आपण लाल तिखट ॲड करणार आहोत. हे काश्मीरी लाल तिखट आहे. अगदी घरी बनवलेली आहे ही पूड जी आहे, मिरचीची पूड घरी बनवलेली आहे. जर तुम्ही उपवासाला लाल तिखट खात नसेल तर ह्या लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा जे आपला ठेचा असतो, म्हणजे वाटलेली हिरवी मिरची, ते ह्याच्यात टाकलं तरीही चालेल. आता चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं. थोडं थोडं करत पाणी ॲड करून घ्यायचं आणि छान आपलं जे बटाटा वडा आहे याचं इथे बॅटर बनवून तयार करून घ्यायचं. लाल तिखट ॲड केल्याने बटाटा वड्याचा जे कलर आहे ते सुद्धा छान येते. हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ नको आहे आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको आहे. आता इथे मी एक अर्धा चमचा इतका तेल घेतलेला आहे. याच्यात तेलाचा मोहन ॲड करून घेतलेला आहे, कारण आपण कोणताही खाण्याचा सोडा याच्यात ॲड करणार नाही आहोत. म्हणून आपण तेलाचा मोहन एक अर्धा चमचा याच्यात ॲड करून छान याला फेटून घेणार आहोत, म्हणजे जे आपले वडे आहे मस्त खुशखुशीत तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता, जितकं आपण फेटून घेऊ तितकंच आपला वडा मस्त छान होणार आहे. आता वड्या आपण जे बनवून तयार करून घेतलेले होते बटाटा वड्याचे जे गोळे आहेत ते याच्यात ॲड करून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने असं आपल्याला हे तेलात सोडायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जे पीठ आहे खूप जास्त पातळ नाही आहे आणि खूप जास्त जाडसुद्धा नाही आहे. जर पीठ थोडं जरी पातळ झालं तर ते तेलात लगेच सुटतं, म्हणजे आपले जे बटाटे वडे आहेत ते फुटायची इथे शक्यता असते. इथे तुम्ही बघू शकता, मी छान याच्यात हे आपल्याला हळूहळू अगदी 1-2 असे आपल्याला बटाटे वडे याच्यात ॲड करून तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बटाटे वडे सोडताना सुद्धा अगदी मध्यम ठेवली पाहिजे. खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला हे बटाटे वडे तळून घ्यायचे नाहीये. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटं छान दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे बटाटे वडे तळून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने. आता शेवटचं जे थोडंसं इथे पीठ उरलेलं आहे त्याच्याने आपण काय करूया, आता आपण चमच्याच्या मदतीने असं थोडं थोडं करत हे चुरा आपण इथे बनवून तयार करून घेऊया, कारण आज आपण बटाटा वडा बरोबर उपवासाची चटणी सुद्धा बनवणार आहोत बटाट्या वड्याची. त्यासाठी हे जे पीठ आहे याला आपण असं चुरासारखं इथे तळून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने छान क्रिस्पी कुरकुरीत
होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. रंग तुम्ही बघू शकता, अगदी लालसर असं रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे मंडळी. एकदा तुम्ही हा उपवासाचा बटाटा वडा नक्की ट्राय करा. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडेल. तर इथे आपण जे चुरा तयार करून घेतलेला होता ते मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेऊया. त्याचबरोबर 2 चमचे इतकं किसलेला सुका खोबरा आहे हे याच्यात ॲड करून घेऊया. त्यानंतर 2 चमचे इतके शेंगदाणे, एक छोटा चमचा इतका लाल तिखट घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं. जर तुम्ही लाल तिखट खात नसेल तर स्किप करून टाकायचं आणि त्याऐवजी एक एक तिखट हिरवी मिरची टाकून सुद्धा ही चटणी केली तरीही तितकीच टेस्टी लागते. इथे तुम्ही बघू शकता छान आपली उपवासाची बटाटा वड्याची मस्त चटणी सुद्धा इथे बनवून तयार झालेला आहे मंडळी. आता आपण आपला बटाटा वडा लगेचच सर्व्ह करून घेऊया. तर इथे आपली उपवासाची चटणी आणि त्याचबरोबर उपवासाचा खमंग खुशखुशीत असा बटाटा वडा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त वरून हलकासा क्रिस्पी असतो आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत आपला हा उपवासाचा बटाटा वडा आणि उपवासाची बटाटा वडाची चटणी मस्त खमंग बनवून तयार होते. नेहमी तेच तेच आपले उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हे उपवासाचे बटाटे वडे नक्की ट्राय करा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशीच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.